केळी, कापूस आणि कवितांचा प्रदेश म्हणजे खानदेश. साने गुरुजी, बालकवी बहिणाबाई चौधरी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, इतिहासचार्य विका राजवाडे, शहीद शिरीष कुमार, धनाजी नाना चौधरी, कर्मवीर व्यंकटराव रणधीर, चित्रकार केकी मूस, कॉम्रेड शरद पाटील, अभिनेत्री स्मिता पाटील, शिल्पकार राम सुतार, साहित्यिक भालचंद्र नेमाडे आणि प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाने झळाळलेली भूमी म्हणजे खानदेश. याच खानदेशातील विद्यार्थ्यांसाठी जळगाव येथे 1990 मध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची म्हणजे आत्ताच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आणि पहिले कुलगुरू म्हणून डॉक्टर NK ठाकरे सरांची अर्थातच निंबा कृष्णा ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली. अतिशय शिस्तप्रिय, कठोर पण तेवढेच संवेदनशील आणि दूरदृष्टीचे नेतृत्व असलेल्या ठाकरे सरांनी ओसाड जागेवर विद्यापीठाची उभारणी करून या जागेवर नंदनवन फुलवले, एक ज्ञानशिल्प उभे केले. प्रथम कुलगुरू म्हणून 6 वर्षाची कारकीर्द संपल्यानंतर ठाकरे सर पुन्हा आपल्या मूळ पदावर अर्थात पुणे विद्यापीठात रुजू झाले आणि 1998 मध्ये सर शासकीय नियमानुसार पुणे विद्यापीठातून निवृत्त झाले. ठाकरे सरांची शाळा ही धुळे शहरापासून साधारणतः 7 किलोमीटर अंतरावर मोराणे गावाच्या पुढे असून या परिसराला विद्यानगरी परिसर असं म्हणतात. आपण आता विद्यानगरी परिसरात प्रवेश करीत आहोत. या शाळेच्या भिंतीवर रंगवण्यात आलेली चित्रे ही शाळेतीलच विद्यार्थ्यांनी रेखाटली असून ही चित्रे नाविन्यपूर्ण आहेत. ऑगस्ट 1996 साली माझी 6 वर्षाची उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून कारकीर्द संपली. त्यानंतर मी परत पुणे विद्यापीठात गेलो. 15 ऑगस्ट 1996चा तिथला पुणे विद्यापीठाचा स्वातंत्र्य दिन मी साजरा केला आणि पुणे विद्यापीठातून लोकमान्य टिळक चेअरवरनं सरकारी नियमाप्रमाणे 30 एप्रिल 1998 मध्ये मी निवृत्त झालो. मला तशा इतर खाजगी विद्यापीठांकडनं विचारणा करण्यात आली होत्या, कमीत कमी 3 विद्यापीठांकडनं, की तुम्ही आमच्याकडे कुलगुरू म्हणून याल का. पण खाजगी विद्यापीठाच्या प्रशासनाबरोबर सहकार्य करणं, त्यांच्या मनासारखं करणं ह्या गोष्टी आपल्याला काही जमणार नाहीत. म्हणून काय करायचं हा माझ्या पुढे निवृत्तीनंतर मोठा प्रश्न होता आणि त्यामुळे मी गावाकडे लक्ष वळवलं. आपण जिथे आता ही शाळा उभारलेली पाहतो आहोत हे माझं जन्मगाव आणि बापाचा मुलगा म्हणून योगायोगानं माझ्या वाट्याला जवळजवळ 20 एकर जमीन आलेली होती. त्यामुळे त्या जमिनींवर मी शेती करायचा प्रयत्न केला आणि जगातल्या सर्व उद्योगांमधनं शेती करणं हा उद्योग अत्यंत त्रासदायक आणि ज्यात यश कधीच मिळू शकत नाही असा विचित्र असल्याचं लक्षात आल्यानंतर मी म्हशींच्या दुधाचाही थोडासा, कारण
एकदा विद्यापीठ सोडल्यानंतर उच्च शिक्षणावर जे काही तिथे भयंकर होत होतं आपल्या देशात त्या काळात, ते पाहून निर्णय घेतला होता की उच्च शिक्षणाकडे आपण लक्ष द्यायचं नाही. असंच असताना आमचे एक लहानपणचे मित्र, त्यांचा लहान भाऊ माधवराव वाघ, मोठा भाऊ लहान विलास वाघ यांनी इथे आश्रमशाळा काढलेली होती. आणि मी कुलगुरू असतानाच 95-96 मध्ये त्यांच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज विज्ञान महाविद्यालय त्यांना मिळालेलं होतं, तर ते चालवत होते. तर त्यांनी काहीतरी मला वाटतं 2000 मध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली होती. त्यांच्याच आश्रमशाळेत ते भरवायचे. नंतर त्यांचं असं लक्षात आलं की आपल्याला हे काही चालवता येणार नाही, म्हणून मग ते बंद करणार होते किंवा दुसऱ्याला कोणाला तरी देणार होते. तेव्हा सहज एकदा फोनवरनं बोलताना त्यांनी विचारलं, तर तुमचे पुढचे प्लॅन्स काय आहेत? तेव्हा आम्ही त्यांना म्हणालो की तुम्ही शाळा बंद करता, तुम्ही त्याचं काय करणार आहात? त्याने पाय ओढत माझं विचारलं की तुम्ही घेणार का चालवायला? मी हो म्हणालो. म्हणजे बंद पडायला आलेली शाळा चालवायला मी सुरुवात केली. असं या शाळेची जन्माची जी कथा आहे. ते त्यांची जी संस्था होती ती पुण्यालाच होती, समता शिक्षण संस्था. तर पुढे आम्ही कायदेशीररित्या ते सगळं आमच्या सेवंती कृष्ण ट्रस्ट, त्यामुळेच आम्ही आमच्या त्या ट्रस्टची स्थापना केली. आणि विधिवत 7 जून हा शेतकऱ्यांच्या आयुष्यातला वैयक्तिक तसंच सार्वजनिक हा फार महत्त्वाचा दिवस आहे. मृग नक्षत्राची सुरुवात 7 जूनला होते आणि म्हणून 7 जूनला आम्ही या संस्थेची स्थापना केली आणि शाळा चालवायला त्यांच्याकडनं घेतली. तर सुरुवातीला मला 5 इयत्तां मिळून 30 विद्यार्थी होते आणि ती पहिली 2 वर्ष आम्ही आमच्या गावाच्या ग्रामपंचायतीच्या 2 मजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर चालवत होतो. नंतर मग 2004 मध्ये माझ्या नावावर बापाचा मुलगा म्हणून वाट्याला आलेली जमिनी जी होती, मग अशी म्हणालो त्याप्रमाणे ते इथे या इमारती बांधायला आम्ही सुरुवात केली. सरांचा मला सुरुवातीला फोन आला, दिसले की आपल्याला शाळा बांधायची आहे, तर तुमची जरा थोडी मदत हवी आहे. पण मी लगेच पटकन होकार दिला की एवढ्या मोठ्या माणसाबरोबर आपल्याला काम करायची पुन्हा अजून एकदा संधी मिळेल, या अनुषंगाने मी त्यांना हो म्हटलं. मग आमच्या सातत्याने मिटिंगा चालू झाल्यात. मग त्याचे प्लान्स वगैरे तयार झालेत. प्लान्स मुंबईच्या वारडे आर्किटेक्ट यांच्याकडनं आपण काढण्यात आलेत आणि सुपरविजन जर करायचं राहिलं किंवा आपलं कन्स्ट्रक्शनने जेव्हा प्रत्यक्ष सुरुवात करायची राहिली, तर त्यावेळेस असा प्रश्न निर्माण झाला की आता एवढ्या मोठ्या शाळेला फंड तर खूपच लागेल बुवा. तर फंड लागत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट की एवढा फंड आपल्याला आता कुठून उपलब्ध करणार. मग यासाठी ठाकरे साहेबांच्या मिसेस ठाकरे बोलल्यात की माझ्या नावाचं पुण्याचं जे घर आहे ते घर आपण विकून टाकू आणि गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांसाठी जर कधी शाळेचा एक चांगला उपक्रम आपल्याकडनं जर कधी होत असेल तर आपण तो जरूर करावा. असं म्हणून त्यांनी त्यांचं पुण्याचं स्वतःच्या नावाचं असलेलं घर विक्रीत काढलं. त्याच्या आलेल्या पैशांपासून सर्वात प्रथम गोल बिल्डिंग म्हणजेच आपली पार्लमेंटची जशी इमारत बांधलेली दिल्लीला, त्या धर्तीवर सर्वात प्रथम ती बिल्डिंग बांधली. त्यानंतर हळूहळू सरांना सुद्धा असं वाटलं की विद्यार्थी वगैरेची संख्या चांगल्या पद्धतीने आता शाळेमध्ये यायला लागलेली, आपण आता त्याचे एक्सटेन्शन केलं पाहिजे. या हिशोबाने मग सरांनी देखील त्यांच्या स्वतःच्या वडिलोपार्जित नावाने असलेलं एक घर विद्यावर्धिनी कॉलेजच्या जवळ, ते घर त्यांनी विक्रीस काढलं आणि त्यातून आलेले सुद्धा पैसे त्यांनी परत पूर्ण शाळेला लावले. ते पैसे तसंच दोघे रिटायर झाल्यानंतर त्यांना मिळालेले सर्व पैसे त्यांनी पूर्ण शाळेच्या कन्स्ट्रक्शनला लावले आणि अशा पद्धतीने त्यांची शाळेचा तो पार्लमेंटची पहिली बिल्डिंग, दुसरी 0 आणि इन्फिनिटी ज्युनियर कॉलेज हे दुसरं काढलं. त्याच्यानंतर असं हळूहळू विकास होता आजच्या तारखेला त्यांनी 3री सुद्धा इमारत पूर्ण क्षमतेने पूर्ण बांधलेली आहे. विद्यार्थ्यांना तसंच त्या पद्धतीने जर कधी शाळेमध्ये रंगमंच उपलब्ध असावा म्हणून त्यांना आता आपण एक रंगमंचाची सुद्धा उभारणी केलेली. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी विविध ग्राउंड्स बनवलीत. या शाळेमध्ये या रंगमंचावर आपण देण्याचा प्रयत्न केला. सुंदर, चांगल्या क्वालिटीचा आणि अप्रतिम कॉलेज लेवलला किंवा युनिव्हर्सिटी लेवलला ज्या पद्धतीने रंगमंचाची उभारणी केली जाते, अशा पद्धतीचे सर्व दर्जेदार सुविधा या शाळेमध्ये या रंगमंचावर आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2003 मध्ये ही शाळा ताब्यात घेतली. तेव्हा इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत फक्त 22 विद्यार्थी आमच्याकडे होते आणि फीस किती, तर त्यावेळी इयत्ता 1ली ते 5वीची फी फक्त 2000 रुपये होती आणि आज
लो बजेट स्कूलमध्ये 2024 साली 7,000 रुपये मात्र फी आहे. इयत्ता 8वी पर्यंतची फी आहे 15,000 रुपये. 9वी आणि 10वीची फी 16,000 रुपये. ज्या लाखोंनी फी घेणाऱ्या शाळा आहेत त्याच्या अनुसार सुविधा सगळ्या प्रकारच्या इथे आहेत. आमची केमिस्ट्री लॅब आपण पाहू शकता. प्रत्येक विभागाला स्वतंत्र लॅबॉरेटरी इथे आहे. फिजिक्स आहे, नंतर बायोलॉजीची स्वतंत्र लॅब आहे. कॉम्प्युटर लॅब तर हल्ली सगळ्यांच्याच असतात, ती सुद्धा आहे आमच्याकडे. ग्रंथालय कक्ष आमचा उभारलेला आहे. ठाकरे दाम्पत्य हे दोन्ही शिक्षण क्षेत्रातले. ठाकरे सरांच्या पत्नी सौ पुष्पल ठाकरे या शाळेच्या सर्व कार्यात सरांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. त्या आपल्या शाळेविषयी सांगतात. निवृत्तीनंतर ही शाळा उभारली. माझा अर्थात त्यावेळी मी निवृत्त झालेले होते. भारतीय विद्यापीठात मी ज्युनियर कॉलेजमध्ये होते आणि निवृत्तीनंतर हा पसारा सरांनी सुरू करायचा ठरवलं. आता एक सरांची पत्नी म्हणून मला आता सरांनी जे काम घेतलेलं आहे त्याला पाठिंबा द्यावा लागला. पण हळूहळू लक्षात आलं की हा परिसर पाहून आणि ही मुलं छोटी छोटी मुलं नर्सरीपासून 10वीपर्यंतची मुलं येतात इथे, याच्यात आमचा वेळ खूप चांगला जातो आणि त्यामुळे तब्येती आमच्या दोघांच्याही सुदैवाने अजूनपर्यंत तरी चांगल्या आहेत. की मी आज 80 वर्षाची आहे, सर 86 वर्षाचे आहेत. तर याचं श्रेय जे आहे ते या परिसराला, या शाळेतल्या मुलांना जातं. ते बहुतेक शेतकऱ्यांची ग्रामीण भागातली मुलं आहेत. जे काम आम्ही करतो आहोत त्यात आम्हाला अत्यंत आनंद मिळतो. म्हणजे आणि आमच्या प्रकृतीचं रहस्य जर म्हणाल, दोघांच्याही आमच्या पायावर आम्ही उभे आहोत त्याचं रहस्य जर म्हणाल तर ही शाळा आहे. या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या शाळेविषयी खूप आपुलकी वाटते. ते आपल्या शाळेविषयीची भावना व्यक्त करतात. मला माझी शाळा खूप आवडते. माझ्या शाळेचे नाव शेवंती प्रायमरी स्कूल आहे. माझी शाळा खूप चांगली आहे. मला माझी शाळा खूप आवडते. माझ्या शाळेत झाडं झुडपे आहेत. माझे सर व मॅडम आई बाबांसारखे आहेत. माय स्कूल इज व्हेरी बिग. माय स्कूल नेम इज शेवंती प्रायमरी स्कूल. आय लाईक माय स्कूल व्हेरी मच. जागतिक स्तरावर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या विविध पद्धती आहेत. आपल्या शाळेत अवलंबित असलेल्या शिक्षण पद्धतीबद्दल ठाकरे सर सांगतात. सर्वसाधारणपणे एक अमेरिकन पद्धत शिक्षणाची, प्राथमिक माध्यमिक, एक फिनलंड ह्या देशाची पद्धत, अशा जपानची पद्धत, अशा 3-4 पद्धती आहेत. त्यातल्या आम्ही फिनलंड पद्धतीचा स्वीकार केला की ज्यात इक्वॅलिटी, समानता, सगळ्या त्या देशातल्या नागरिकांना सगळे सारखेच आहेत, हा महत्त्वाचा मुद्दा त्यातला आहे. त्यामुळे ही शाळा वाढवताना आम्ही काही चांगल्या प्रथा निर्माण केल्या आहेत. उदाहरणार्थ आम्ही गुड मॉर्निंग इंग्रजी माध्यम, पण त्याला मी इंग्रजी माध्यम म्हणत नाही. हे आमचं बायलिंग्युअल स्कूल आहे. कारण मातृभाषेशिवाय कुठलीही भाषेत मुलगा शिकूच शकत नाही याची आम्हाला जाणीव असल्यामुळं आम्ही मराठी देखील प्रथम सरासच शिकवतो आणि इंग्रजी त्याबरोबर शिकवतो. कारण लिपी किंवा असं काही शिकायचं असलं तर लिपी विशेषतः ही उशिरा शिकताना खूप त्रास होतो. पण लहान वयात लिपी शिकणं सोपं असतं. म्हणून आम्ही इंग्रजी, मराठी ह्या दोन्ही लिप्या KG पासून मुलांना शिकवायला सुरुवात करतो. तर इतर शाळांमध्ये होत नाही. त्यामुळे समता हा फार महत्त्वाचा दृष्टिकोन आम्ही ठेवला आहे. तर त्या बाबतीत कशा प्रकारे आम्ही आखणी करतो त्याचा एक उदाहरणाचा उल्लेख करतो. जेव्हा आमचा ॲन्युअल डे असतो, गॅदरिंग म्हणूया आपण त्याला, त्या दिवशी शाळेतली संख्या जर 800 असेल तर 800च्या 800 मुलांना मी स्टेजवर आणतो. म्हणजे भेदभाव किंवा एक चांगला आहे आणि एक कमी चांगला आहे, तिसरा त्याच्याहून कमी, ही भावना ते लहान मुलांमध्ये येऊ नये असा आमचा प्रयत्न असतो. इव्हन आमचं गुड मॉर्निंग जे असतं सकाळी शिक्षकांना विद्यार्थ्यांनी म्हणायचं किंवा कोणी पाहुणे आले त्यांचं म्हणायचं ते असं आहे, गुड मॉर्निंग सर. म्हणजे भारतीय संस्कृतीचा आम्ही राम राम जो आपला आहे तोही त्यात आम्ही आणलेला आहे. तर मुलांना तुम्ही पाहाल थोड्या वेळाने की इथे मुलं येतील ते मी या बाळूच्या याच्यावरच बसायला लावतो. त्यांनी आणलेले डबे जे आहेत ते आईने घरी केलेल्या स्वयंपाकाचेच असले पाहिजेत. फास्ट फूड चालणार नाही, बिस्किटं चालणार नाहीत, ही आम्ही काळजी घेतो. तुम्ही जर सर्व बाजूला माझ्या डाव्या पाहिलं तर परसबाग लहानशी आहे. तर 9वी 10वी ह्या 8वी ह्या थोड्या मोठ्या झालेल्या मुलांना
आम्ही शेती कशी करायची त्याचंही थोडंसं, किंवा गार्डनिंग कसं करायचं त्याचंही थोडं शिक्षण देतो. या शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळा आपलीच वाटते. ते या शाळेविषयी आणि ठाकरे दाम्पत्याविषयी भरभरून बोलतात. या संस्थेमध्ये खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांमध्ये खेळांवर जास्त प्राधान्य दिलं जातं. खेळांसाठी 3 PT शिक्षक आमच्या शाळेत कार्यरत आहेत. खेळांचं प्रात्यक्षिक नियमितपणे विद्यार्थ्यांकडून घेत असतात आणि आमचे विद्यार्थी विभाग स्तरापर्यंत पोहोचलेले आहेत. तसंच मुलांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहावं यासाठी हार्टफुलनेसद्वारे मीनाक्षी पाटील आणि कर्नल उत्तमराव पाटील हे आमच्या शाळेमध्ये सातत्याने येत असतात आणि त्या मुलांना मानसोपचार मार्गदर्शनही करतात आणि स्पोकन इंग्लिशचंही ते प्रात्यक्षिक आमच्या मुलांकडनं करून घेत असतात. संस्था ही सातत्याने प्रगती करत आहे आणि आता आमचे विद्यार्थीही प्रगत होत संस्थेला प्रगतीपथावर नेत आहेत. शाळेत मी गेल्या 10 वर्षापासून कार्यरत आहे. इंग्लिश मीडियम स्कूल असली तरी मातृभाषेला कुठेही कमी लेखले जात नाही. विद्यार्थ्यांना असे संस्कार रुजवले गेले आहेत. ही निसर्गाच्या सानिध्यात असलेली शाळा. या शाळेतली ही फुलं उमलल्यानंतर फुलल्यानंतर बाहेरच्या जगात जाऊन त्यांचा सुगंध पसरवत आहेत. रोज येणारे, नियमित वेळेवर उपस्थित असणारे ठाकरे दाम्पत्य, त्यांची प्रेमरूपी हाक व आदररूपी धाक सगळ्यांनाच त्यांचा सहवास लाभत असतो. या शाळेचे ग्रंथालय, या ग्रंथालयात अभ्यासक्रमासोबतच जवळजवळ इतरही 5000 पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडीही निर्माण केली जात असते. सर आणि मॅडम आजही या वयामध्ये ते इतके छान पद्धतीने सर्व काही पाहत आहेत. त्यामुळे आम्हालाही खूप प्रेरणा मिळाली आणि त्यातूनही आम्ही पण खूप काही करण्यासाठी उत्साह आमच्यामध्ये त्यांच्याकडे पाहून निर्माण झाला आणि तेव्हापासून मी पण इथे जसं त्यांची एनर्जी आहे त्या पद्धतीने पण आम्ही पण करण्याचा प्रयत्न करतो. इथेही स्कूलमध्ये आल्यापासून अनेक गोष्टी पाहायला शिकायला मिळतात. मुलांना शिकवता शिकवता आम्हालाही घडायला मिळालं. सरांबरोबर अनेक गोष्टी आहेत की ज्या आम्हाला स्वतःला आमच्यामध्ये बदल करता आले. म्हणून खरं तर ही शाळा आमच्यासाठी खूप खूप छान आहे. जे ट्रस्टी म्हणजे आम्हाला आमच्या आईवडिलांसारखेच आहेत. प्रत्येक सुखादुःखात असू दे, एका मोठ्या व्यक्तींचा आपल्याला जसा आधार लागतो तसा वेळोवेळी ते आमची विचारपूस करतात, चौकशी करतात. जेव्हा कोरोनाच्या काळात माझी आई वारली तेव्हा त्यांनी आवर्जून मला फोन केला आणि विचारलं, चौकशी केली. त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप काही आहे. वेळोवेळी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. मॅडमकडनं तर आम्हाला कुठलं कार्यक्रमाचं नियोजन कसं करायचं त्या नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत राहतात. आणि दोघंही आम्हाला आईवडिलांसारखे आहेत. सर आणि मॅडमकडनं एकच शिकण्यासारखं आहे की त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आहे. माझे स्वतःचे सुद्धा 2 अपत्ये इथे फ्री एज्युकेशनमध्ये शिकत आहेत. RT अंतर्गत आपण इथे स्कीम राबवतो. म्हणजेच जेवढे टोटल मुलं असतील त्याच्यापैकी 25% मुलं आपण RTEच्या अंतर्गत फ्री एज्युकेशन देतो. फक्त बस फेअर वगैरे असते त्यांचं भरायचं, बाकी ट्युशन फी पूर्णपणे माफ असते. तसेच आपण आपले शिक्षक, शिक्षकेतर सहकारी ॲज अ फॅमिली मेंबरसारखे इथे राहतो. म्हणजे ही संस्था नसून, आमची शाळा नसून एक आमचं कुटुंब आहे. तसेच आम्ही इथे गरबा, गोपाळकाला आणि गणपतीसारखे उत्सव आम्ही मोठ्या उत्साहाने साजरे करतो. याच्यात शिक्षकेतर सहकारी एवढेच नव्हे तर आमचा पूर्ण विद्यार्थी काम करतात. सगळेजण उत्साहाने हा सण साजरा करतात. आम्हाला रोज इथे आजी आजोबा भेटत असतात. आपण पेन्शन स्कीम इथे राबवतो. सगळे शिक्षक आणि शिक्षकेतर सहकाऱ्यांसाठी काहीतरी करता यावं या उद्देशाने माननीय चेअरमॅन सरांनी इथे पेन्शन स्कीम चालू केलेली आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात. सायन्स ऑलिम्पियाड असेल, सायन्स एक्झिबिशन असेल, काही स्पोर्ट्स इव्हेंट्स असतील, काही ड्रॉइंग कॉम्पिटिशन्स असतील. जर वेगवेगळे असे उपक्रम म्हणजेच वृक्षारोपण, वेगवेगळे एक्सरसाइज सांगतो. उदाहरणार्थ मानसिक तणाव, ब्रेन कसा शांत करून घ्यायचा, जास्त स्ट्रेस स्टडीवर कसा फोकस करायचा, स्टडीपासून गोडवा कसा निर्माण करून घ्यायचा, या सगळ्या गोष्टी आम्ही सांगत असतो. मी प्रायव्हेट जॉब करत असताना मला प्रायव्हेट जॉब सुटला तरी फी भरायला थोडी अडचण निर्माण झाली. मग मी LC काढायला आलो मुलीची. मॅडमला सांगितलं माझ्या मुलीची LC द्या आणि मुलाला राहू द्या. मॅडमला तो राग आला आणि मॅडमने माझा अर्ज सरांपर्यंत पोहोचवला. सरांनी सांगितलं तुम्ही काय शिक्षण केलं आहे. मी BEd फिजिकल होतो विद्यापीठाचा पहिला. तर म्हणे तुम्ही आमच्यासाठी काय करू शकता. म्हटलं हे खाली 2 माणसं जे पावत्या फाडायचं काम करतात याचं काम मी एकटा करेल आणि फिजिकल डायरेक्टर असल्यामुळे सगळे खेळसुद्धा घेऊ शकतो. सरांनी मला त्या दिवसापासून नियुक्त केलं. आजपर्यंत मी चांगल्या पद्धतीने काम करतो. ठाकरे सर मला हाक मारताना ते असे नावाने कधीच हाक बाळा इकडे हे हा शब्द त्यांचा आमच्या ऐकल्यानंतर आम्हाला खूप आनंद वाटतो. ही शाळाची शिस्त एकदम व्यवस्थित आहे आणि आम्ही मुलांना आमच्या मुलांसारखं वागतो.
शाळेत बसमध्ये किंवा इतर जर कुठे गेले कोणी चॉकलेट खात असताना आम्ही त्यांना रागवायचे. नंतर आम्ही मॅडमचा दाग दाखवायचे की आई येत आहेत, आम्ही आईजवळ तुम्हाला घेऊन जाईल. शाळेचे बोधवाक्य तर खूपच समर्पक आहे. शाळेच्या या बोधवाक्याविषयी ठाकरे सर सांगतात, आमच्या शाळेचं मुळी जे बोधवाक्य आहे तिथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं प्रतिबिंब आपल्याला दिसेल. अंतरी पेटविता ज्ञान ज्योत, तोच मूळचा अभंग आम्ही आमचं बोधवाक्य म्हणून घेतलंय. अंतरी पेटविता ज्ञान ज्योत धवळे जगदाकार. आणि याचं इंग्रजी ट्रान्सलेशन जे आहे, लाईट द लॅम्प ऑफ नॉलेज टू मेक द वर्ल्ड बेटर, हे आमचं बोधवाक्य आहे. मला वाटतं इंग्रजी भाषांतर हे जास्त पॉइंटेड आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी स्कूल बसेस आहेत. शाळेविषयी स्कूल बसेसचे वाहन चालक आपली भावना व्यक्त करताना म्हणतात, कमी 30 किलोमीटर पासून आम्ही मुलं आणतो आणि सर्व मुलांना आम्ही जरा व्यवस्थित ने आण करतो. माझे 3 अपत्ये फ्री एज्युकेशन शिकवत आहेत सर. मला 1 रुपया न घेता सर माझे 3 अपत्यांना शिकवता. शाळेच्या लहान मोठ्या गोष्टींचाही ठाकरे सरांनी विचार केलेला दिसतो. शाळेच्या इमारतीला दिलेल्या रंगाविषयी सर सांगतात, आणि इव्हन लहान मोठ्या गोष्टीत आम्ही शालेय शिक्षणाचा विचार केलोय. आपण आता नव्या इमारती पाहिल्या असेल, इतर इमारती पहा, त्या 3 रंगाची आखणी आम्ही केलेली आहे. एक पांढरा कागदाचा रंग, दुसरा निळा शाईचा रंग ज्याच्याने विद्यार्थी पांढऱ्या कागदावर लिहितो, आणि तिसरा तांबडा शिक्षक परीक्षा जे उत्तरपत्रिका असतात परीक्षेतल्या त्या तपासण्यासाठी जी शाई वापरतो, अशा 3 यांचं आम्ही ठेवलेलं आहे. आणि मुलांना परीक्षांची भीती वाटू नये म्हणून मला वाटतं आम्ही खूपच प्रयोग करतो. या शाळेतून शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी भविष्यात नक्कीच गगनभरारी घेतील असा विश्वास वाटतो.